झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि वरळीतील आणि बेझेंट रोडवर महापालिकेच्या यानगृहात मनपाच्या गाड्या आणि सुरक्षा रक्षकांच्या चौकीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे। तसंच मनपा आणि कर्मचाऱ्यांना मारहाणही करण्यात आली आहे। काल रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली, इथल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे। तसंच वरळीतल्याच लवग्रो पंपिंग स्टेशनवर जाऊनही याच अज्ञातांच्या टोळक्यानं इथल्या सुरक्षा चौकीचीही तोडफोड केली आणि मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण केली। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी घेतलेला हा आढावा। वरळी जिजामाता नगरमधील यानगृहामध्ये काल रात्री 11च्या सुमारास 20 ते 25 जणांनी घुसून तोडफोड केलेली आहे। आपण जर पाहिलं तर ही सुरक्षा चौकी आहे। या सुरक्षा चौकीमध्ये कशा पद्धतीने काचा ज्या आहेत तोडलेल्या आहेत, ही संपूर्ण सुरक्षा चौकी जी आहे ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। काल रात्री 11च्या सुमारास 20 ते 25 जणांचा मॉब जो आहे तो या यानगृहामध्ये घुसला होता। इथले जे सुरक्षा रक्षक होते त्यांना देखील मारहाण केलेली आहे। या सगळ्या मागचं जे कारण जे आहे ते अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र या गृहामध्ये अतिक्रमण हटवण्याच्या ज्या महापालिकेच्या गाड्या असतात त्या लावल्या जातात आणि या गाड्यांची जी आहे ती मोडतोड केलेली आहे। आपण जर दृश्यामध्ये बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की महानगरपालिकेच्या या गाड्या आहेत, या गाड्यांच्या काचा ज्या आहेत त्या तोडण्यात आलेल्या आहेत। शिवाय इतर अनेक ज्या गाड्या आहेत त्यांना देखील नुकसान पोहोचवण्यात आलेले आहे। रात्री 11च्या सुमारास घडलेली ही घटना आहे। मात्र या घटनेमागचं कारण जे आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र या यानगृहामध्ये अतिक्रमण हटवण्याच्या ज्या आहेत त्या गाड्याला लागलेल्या असतात आणि रात्री 11च्या सुमारास झालेली ही घटना आहे। या घटनेचा अधिक तपास जे आहे ते संबंधित यंत्रणा करतात आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंतसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।